तर रायगड जिल्ह्याला पावसाचा आज रेड अलर्ट देण्यात आलाय। सकाळपासून रायगड जिल्ह्यातल्या उत्तर भागामध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू होती, मात्र पुन्हा पावसानं त्या भागात विश्रांती घेतल्यानंतर आता रायगडच्या दक्षिण भागात पावसानं रिमझिम हजेरी सुरू ठेवली आहे। रायगड जिल्ह्यातल्या काळ, कुंडलिका, सावित्री नदीच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होतीये। काळ नदी सध्या दुथडी भरून वाहताना बघायला मिळतेय। घाट माथ्यावर सुरू असलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होताना बघायला मिळतेय। रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। रेड अलर्ट असा हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यासहित इतर कोकणातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे तो कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। आणि आपण त्यानंतर बघितलं तर रायगड जिल्ह्यात सकाळपासून उत्तर भागामध्ये कर्जत, खालापूर, खोपोली या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळला। त्यानंतर आता रायगडच्या दक्षिण भागात देखील ही पावसाची रिमझिम आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। सध्या रायगड जिल्ह्यातल्या सावित्री असेल, कुंडलिका किंवा काळ नदी या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे या नद्यांची पातळी आहे ती हळूहळू वाढताना पाहायला मिळते। सध्या नद्यांचा प्रवाह आहे तो वेगात वाहताना पाहायला मिळतोय। याचं जर आपण कारण बघितलं तर घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो कोसळतोय आणि या पाण्याचा जो प्रवाह आहे तो खालील या नद्यांना मिळतोय आणि त्यामुळेच या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते। आणि त्यामुळे मच्छीमार बांधव असतील, कोळी बांधव असतील किंवा इतर जे समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणारे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षिततेचा आणि शक्यतो समुद्रात न जाण्याचा सल्ला आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय। गणेश फाबराळकर, एबीपी